माझे काका सुट्टीसाठी आमच्या घरी आले तेव्हा त्यांनी मला एक ज्यूस बनवून दिलं, ज्यानं मला गुंगी आली आणि मी बेशुद्ध झाले. जाग आली तर अंगावर एकही कपडा नव्हता, म्हणजे त्यांनी माझी इज्जत लुटली होती. मी रडतच त्यांना जाब विचारत होते. तितक्यात आई आली. मी रूममध्ये जाऊन तिला सगळं सांगितलं, पण आई जे बोलली ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. काकांनी माझ्या वडिलांना कठीण काळी पैशांची मदत केली होती, म्हणून माझ्या आईबाबांसाठी ते एक देव माणूस होते, पण माझ्यासाठी तो एक राक्षस होता. खूप प्रतीक्षानंतर आईवडिलांच्या पोटी मी जन्म घेतला होता. खरं तर मित्रांनो, ही स्टोरी अशी आहे ज्यात आपलेच आपला घात करतात, मदतीच्या नावाने आपल्यासोबत वाईट कृत्य करतात आणि आपल्याला आपलेच ते आहेत म्हणून आपल्या घरच्यांपासून ते सगळं काही लपवून ठेवावं लागतं. हेच सगळं माझ्यासोबत झालेलं आहे, जे आज मी तुम्हाला सगळं शेअर करेन. ही एक सत्य घटना आहे जी माझ्यासोबत घडलेली आहे. गावाकडे आमची जमीन होती, पण आम्ही सगळे बाबांची नोकरी शहरात असल्यामुळे शहरातच भाड्याने घर घेऊन राहत होतो. आई, मी आणि बाबा असे आम्ही तिघच होतो. माझ्या बाबांना मुलाची खूप हौस होती, पण आईच्या पोटी फक्त मी जन्म घेतला, तो ही मुलगी म्हणून. आणि परत आईला प्रेग्नेन्सी ही कधी थांबलीच नाही, म्हणून आईबाबांना मीच एकटी मुलगी होते. मी शाळेत खूप हुशार होते, नेहमी 1 नंबर असायचा आणि खूप ट्रॉफी बक्षिसं मला मिळत असे, जे मी घरात घेऊन येत असे. माझी आई खूप खुश होत असे, पण माझे वडील मात्र नेहमी नाराजच असायचे. इतकं शिकून तुला काय करायचं आहे, शेवटी भांडे तर घासायचे आहेत, हे त्यांचं वाक्य नेहमीच असायचं. मला फार वाईट वाटायचं जेव्हा बाबा मला असं बोलायचे, पण त्यांच्या मनात कुठेतरी माझ्याबद्दल काळजीही तितकीच होती. त्यांना वाटायचं जर ही मुलगा असती तर आमच्यासोबत राहिली तरी असती, पण मुलगी असल्यामुळे तिचंही लग्न होणार आणि आम्हाला सोडून ती चालली जाणार, म्हणून कुठेतरी त्यांना थोडंसं वेगळं व्हायचं आणि म्हणून ते नेहमीच मला असे अपमानकारक बोलायचे, ज्यानं माझं मन तुटायचं. एकदा आमच्या घरावर एक दुःख कोसळलं. माझ्या बाबांची नोकरी गेली, म्हणून आमच्या गावाकडील काकांनी माझ्या बाबांना मदत केली आणि माझ्या बाबांनी एक नवीन बिझनेस शहरात सुरू केला. देवाच्या कृपेने तो बिझनेस खूप मोठा झाला आणि माझ्या बाबांचं खूप छान प्रोग्रेस इकडे शहरात व्हायला लागलं होतं. त्यावेळी माझे बाबा आणि मी आणि आई खूप खुश असायचो, पण माझे बाबा त्यांच्या भावाला म्हणजेच माझ्या काकांना कधी विसरले नाही, कारण त्यांनी आम्हाला कठीण काळात मदत केली होती. आईबाबांच्या तोंडात मी सारखं माझ्या त्या काकांचं नाव ऐकायचे, कारण आई बोलायची की शेवटी रक्ताचीच माणसे कामं येतात. तुझे काका खूप चांगले आहे, देव म्हणून आपल्याला धावून आलेत, म्हणून माझ्याही मनात काकांबद्दल खूप आदर होता. मलाही त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेम होतं की यांच्याचमुळे आज माझे बाबा इतके खुश आहेत, म्हणून मीही काकांबद्दल नेहमीच आपुलकीने आईला विचारायची आणि काकाही अधूनमधून आमच्या घरी येत असायचे. आता मी 10वीला होते, त्यातच काकांचं बाबाकडे फोन आला आणि ते बोलले की मी 8 दिवसांसाठी शहरात येणार आहे, तर तुझ्याकडे थांबतो. माझ्या बाबांना खूप आनंद झाला. जितकं होईल तितकं त्यांनी घरामध्ये काकांसाठी तयारी करून ठेवली होती. आईही खुश होती आणि मलाही तिनं सांगितलं की आज तुझे काका येणार आहे, तर तू लवकर येशील. मी पटकन स्कूल युनिफॉर्म घातला होता आणि फटाक असे स्कूलमध्ये गेली. आज माझे काका येणार म्हणून मी स्कूलमधूनही पटकन घरी आली होती. माझे काका समोरच खुर्चीवर बसलेले होते. आई, बाबा आणि काका यांचे बोलणंही झालं होतं. मी आली तशी काकांनी माझ्याकडे बघायला सुरुवात केली आणि मला बोलले, आशा तर खूप मोठी झाली आहे आता, असं म्हणत त्यांनी वरून खाली मला बघायला सुरुवात केली. पण मला कधी काही वाटलं नाही, कारण ते माझ्या वडिलांच्या ठिकाणी होते. माझे काका होते. मी पटकन अशी काकांकडे गेली आणि काकांना मिठी मारली. मला तेव्हाच वेगळा स्पर्श असा असतो हे काहीही जाणवलं नाही, कारण मी इतकीही मोठी नव्हते तेव्हा. मी काकांजवळ खाली बसले. माझा स्कर्ट हा गुडघ्यापर्यंत होता. मी स्कूल युनिफॉर्ममध्येच अजूनही होते. तेव्हा माझे काका माझ्यासोबत गप्पा मारायला सुरू करतात आणि मला बोलतात की खूप मोठी झाली आहे आपली आशा, तुला काय काय हवं आहे मला सांग, तुला घेऊन येतो. मनात काकांनी मला अजून जवळ ओढलं, माझ्या गुडघ्यांवरती हात ठेवला
आणि ते आता माझ्या गुडघ्यांच्या तिथे हळूहळू चोळायला लागले. मला आताही काही वेगळं वाटलं नाही. मी फक्त हसतच होते आणि त्यांना बोलली की मी आता स्कूल युनिफॉर्म काढून येते. काका लगेच म्हटले की हो हो जा. मी गेले आणि स्कूल युनिफॉर्म बदलून दुसरा एक माझा रोजचाच डेली फ्रॉक घालून बाहेर आले आणि काकांजवळ येऊन बसले आणि त्यांना विचारलं, तुम्ही माझ्यासाठी आता येताना काय खाऊ आणला? तेव्हा त्यांनी पटकन अशा खिशातून कॅडबरी काढल्या आणि माझ्या हातात दिल्या आणि मला बोलले, मला वाटलं अजूनही तू लहानच आहे तेव्हाची, म्हणून मी छोट्या छोट्या कॅडबरी आणल्या फक्त. असं कळालं असतं की आमची आशा आता इतकी मोठी झाली आहे तर तुझ्यासाठी चांगले चांगले कपडे घेऊन आलो असतो अजून. म्हणत ते माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले आणि हसतही होते. मला मात्र अजूनही त्यांची ती नजर अजिबातही कळाली नव्हती. हा आपल्या बापाचा भाऊ आहे याच उद्देशाने मी त्यांच्याजवळ बसले होते आणि बोलतही होते. आता दुसऱ्याच दिवशी मी परत स्कूलमध्ये निघून गेले. आई आणि बाबा यांना काहीतरी बिझनेसची मीटिंग असल्यामुळे घरातून बाहेर जावं लागलं आणि रात्रीही थोडंसं लेट होणार होतं असं त्यांनी काकांना सांगितलं. म्हणून माझ्या काकांनी त्या गोष्टीचा खूप मोठा फायदा उचलला. त्यांनी माझ्यासाठी मँगो ज्यूस बनवलं आणि त्याच्यात झोपेचं औषध मिसळून मला ते प्यायला माझ्या रूममध्ये घेऊन आले आणि मला बोलले, बेटा हे घे, तुझ्यासाठी मी ज्यूस बनवलं आहे. आज तुझ्या आई बाबा थोडंसं लेटच येणार आहेत म्हणून म्हटलं चला दोघांनाही बनवू. मी माझं पिलं, हे तू घे. मी काकांना बोलले की तुम्ही कशाला कष्ट केले, मी बनवलं असतं ना आपल्या दोघांना. तेव्हा काका बोलले, तू कशी लहान आहेस आमची बबडी, त्याच्यामुळे तुझ्यासाठी बनवणं मला खूप आवडलं आणि म्हणूनच मी बनवलं. माझ्या हाताने पी ना, म्हणत त्यांनी ग्लास माझ्या तोंडाला लावला. मी ते आवडीनं ज्यूस पिलं. मी काकांना बोलली, खूप छान ज्यूस आहे काका. पण ते पिऊन झालं कुठे तर लगेचच माझं डोकं जड पडायला लागलं. मी काकांना बोलली, मला खूप चक्कर येत आहे. तेव्हा काका बोलले, काय झालं तुला, त्रास होत आहे का? चल झोपून घे थोडं वेळ. मग असं म्हणत काकांनी मला माझ्या बेडजवळ आणलं आणि मी तिथेच गिरकी घेऊन खाली पडले आणि बेशुद्ध झाले. माझ्या बेशुद्ध असल्याचा फायदा माझ्या काकांनी घेतला. रक्ताचं नातं होतं, त्यांची लहानशी मुलगी होते मी, पण तरीही त्यांनी त्याचं काहीही वाटलं नाही. त्यांनी माझ्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. बेशुद्ध अवस्थेत माझे कपडे काढून माझ्यासोबत लैंगिक शोषण करण्यात आलं. मी त्यांच्या भावाची मुलगी म्हणजे त्यांची पुतणी होते, पण या गोष्टीचं त्यांना काहीही भान नव्हतं. त्यांनी फक्त हवस पूर्ण केली आणि रूममधून बाहेर निघून गेले. पण जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या पूर्ण शरीरावर त्यांच्या नखाचे ओरखडे मला जाणवले. माझं पूर्ण अंग दुखत होतं. मला कळालं आणि माझ्या लक्षात आलं की काकांनी ते ज्यूसमध्ये काहीतरी मिसळून मला पाजलं आणि माझ्यासोबत वाईट काम केलं आहे. मी रडत होते. मी तशीच काकांकडे गेले आणि त्यांच्या शर्टला पकडून त्यांना बोलले, तुमची मुलगी आहे ना मी काका, हे कसं काय केलं तुम्ही? तुम्हाला लाज वाटली नाही का असं करताना? मला तुम्हाला काका बोलायची लाज वाटत आहे. मी त्यांच्यावर ओरडत होते, रडत होते. तितक्यातच माझी आई आली आणि मला बोलली, काय झालं बाळा, रडत का आहेस? काही केलं का कोणी? मी बोलत होते की या काकांना विचार ना काय केलं ते. तेव्हा काका माझ्या आईसमोरच म्हणतात, तूच सांग मी काय केलं ते. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबातही पश्चाताप नव्हता. काकांना वाटलं मी काहीही सांगणार नाही, पण मी रडतच माझ्या रूममध्ये निघून गेले. आईसुद्धा माझ्या मागे लगेचच आली आणि मला बोलली, बाळा काय झालं मला सांग, माझा जीव घाबरत आहे. तेव्हा मी आईला सांगितलं की तुम्ही आज लेट येणार होते म्हणून काकांनी माझ्या ज्यूसमध्ये झोपेचं औषध मिसळलं आणि ते मला प्यायला दिलं. मी बेशुद्ध झाल्यावर त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवले. मी त्यांची मुलगी आहे ना, मग ते असं कसं काय करू शकतात? चल आपण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध लगेचच केस करू. मी माझ्या आईचा हात पकडून तिला ओढून बाहेर घेऊन जायला निघाले. तितक्यातच आई माझ्या मागे ओढते आणि मला बोलते की बाळा, हे आपल्या जगामध्ये असं जर काही सांगितलं तर तुझंच नाव खराब होईल आणि तुझं परत लग्न लवकर होणार नाही आणि जमणारही नाही आणि वडिलांचं नाव खराब होईल हे तर बाजूलाच राहील.
लोक काय आपल्यालाच नाव ठेवतील. त्यातली त्यात तुझ्या बाबांना जर हे कळालं तर तुझे बाबा त्यांच्या जीवाचं बरं वाईट करून घेतील आणि तुझी आई विधवा होईल. तू तुझ्या आईला आयुष्यभरासाठी असं विधवा एकटी बघू शकते का? तेव्हा मी माझ्या आईकडे बघत माझं जे बाहेर येणारं रागातील बोलणं ते सगळं आतमध्ये शब्द गिळून घेतले आणि शांत झाले. ही गोष्ट आईने आणि मी माझ्या बाबांपासून लपवली. काकांचे 8 दिवस झाले आणि काका त्यांच्या गावी निघून गेले. काही वर्षामध्ये माझ्या आईलाही काहीतरी त्रास झाला. आजारपणात ती सुद्धा देवाघरी निघून गेली. मीही मोठी झाले होते, जॉब करू लागले होते. बाबांनी माझ्यासाठी चांगला इंजिनियर मुलगा शोधला आणि माझं लग्न त्याच्यासोबत करून दिलं. पण अजूनही माझ्या मनात त्या काकांबद्दल खूपच राग होता, कारण मी आईच्या सांगण्यावरून बाबांपासून ही मोठी गोष्ट लपवून ठेवली होती. पण मनातली मनात मी स्वतःला आजही तितकंच टोकत होते आणि स्वतःलाच खात होते. असेच काही दिवस झाले लग्नाला आणि मी आणि माझा नवरा आम्ही माझ्या पप्पांना भेटण्यासाठी घरी आलो. माझ्या दुर्दैवाने तिथे ते काकाही आलेले होते. मला त्यांचा खूप राग आला होता पाहता क्षणी. मी माझ्या नवऱ्यासोबत आणि माझ्यासोबत माझ्या नवऱ्याची बहीणही आणली होती. तिचं नाव होतं पूजा. आता मला काय माहिती तेव्हा की काकासुद्धा तिथे आलेले असेल जेव्हा मी माझ्या पूजेला तिथे घेऊन जाईल. तीही माझ्याच वयाची होती जेव्हा मी 10वीला होते. पूजाही आता 10वीलाच होती आता आणि तिचंही तेच वय होतं जे हसण्याचं बागडण्याचं असतं. आणि त्याच पूजेला माझे काका हवासभरे नजरेनं बघत होते. मला त्यांची ती नजर कळाली की हे तिला असं का बघत आहेत, म्हणून मी तिला हात पकडला आणि तिला रूममध्ये घेऊन गेले. माझे काका बहाण्याने तिच्याकडे यायचे आणि तिला बोलायचे की तुला काय खायचं आहे, तुला काय आवडतं, आणि तिच्याशी खूप गप्पा गोष्टी मारायला लागले. पूजालाही काकांचा स्वभाव आवडत होता, पण मला मात्र ते अजिबातही आवडत नव्हतं. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की पूजाला त्यांच्यापासून दूर राहायला लावा. पण तो बोलला की काय हरकत आहे, तिच्या आजोबांच्या वयाचे आहेत ना ते, मग येत असेल प्रेम तर मिळू दे ना तिला प्रेम. पण मी काय सांगू माझ्या नवऱ्याला की हे प्रेम वेगळ्या प्रकारचं आहे, ते पूजासाठी घातक ठरू शकतं. पण मी बोलू शकत नव्हते त्याला. एक दिवस पूजा सकाळी व्यायाम करत टेरेसवर होती. काकाही वरती गेले आणि तिथली मदत तिला करू लागली. मी तुला काही योगासने शिकवतो जे मला माहिती आहे म्हणत ते तिच्या अंगाला इकडे तिकडे हात लावत होते. मला मात्र ते कळालं म्हणून मी लगेचच तिथे गेले आणि तिला बोलले की तू इथे काय करत आहेस, जा खाली. तीही माझ्यावर चिडली आणि मला बोलली, वहिनी तुला सहन होत नाही का मी तुझ्या काकांजवळ इथे बोलत बसते तर. आणि मला माझा नवराही रागवला. पण मी कुणालाही माझ्या काकांबद्दल ही सच्चाई सांगूच शकत नव्हते. मी तर माझ्या नंदेसाठी हे एक प्रोटेक्शन म्हणून उभं होते. माझ्यासाठी तेव्हा कोणीही उभं राहिलं नव्हतं, माझी आईही नाही. पण मला पूजासाठी उभं राहायचं होतं. तिच्यासोबत ह्या काही गोष्टी घडू द्यायच्या नव्हत्या, म्हणून मी सावलीप्रमाणे तिच्या मागे मागे घरात फिरायचे. पण एक दिवस सगळे ड्रिंक करत बसले होते. मी माझ्या नवऱ्याला जागीच थांबवलं आणि झोपायला चला असं म्हटलं. पण तो मला बोलला की आज सुट्टीच आहे ना, तर या काका आणि बाबांसोबत पिऊन घेऊ दे थोडं, म्हणत तिघंही पीत बसले. मी रूममध्ये आले. नंतर काही वेळात माझा नवराही माझ्या रूममध्ये आला. बाबाही झोपायला गेले आणि काकाही गेले. पण मात्र मला आज विश्वासच वाटत नव्हता की काका झोपायला जातील. मला सारखं पूजाबद्दल वेगळं वाटत होतं. मी लगेच उठले आणि पूजाच्या रूमकडे जायला निघाले. जाता क्षणी मला वेगळंच काहीतरी आढळलं. ते म्हणजे माझे काका पूजावर बळजबरी करताना मला दिसले, तिचा ड्रेसवर करत असताना मला दिसले. पण आता यावेळी मी स्वतःला थांबवू शकत नव्हते किंवा कुणापासून त्या गोष्टी लपवू शकत नव्हते. मी लगेचच माझ्या बाबांकडे गेली आणि माझ्या नवऱ्यालाही उठवून त्या ठिकाणी घेऊन आले. ज्यावेळी माझे काका हे तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात करणार होते तितक्यातच पूजाला जाग आली. तेव्हा काका तिच्या अंगावर होते. ती ओरडायला लागली, वाचवा वाचवा म्हणायला लागली. तेव्हा कुठे काका तिला बोलतात, हे बघ तुझ्या वहिनीसोबत सुद्धा आहे ना, मी तुझ्या वयात असताना हे केलेलं आहे.
ती अजूनही गप्प आहे आणि तुलाही इथून पुढे असंच गप्प राहायचं आहे. मी तुला खूप खुश ठेवतो असं म्हणत ते तिच्या मानेवर आपलं डोकं ठेवत ती त्यांना आपल्यापासून दूर ढकलायचा प्रयत्न करत होती. पण काका ऐकायला तयारच नव्हते. तितक्यातच मी, काका आणि माझा नवरा आम्ही दरवाजा बाजूला ढकलून आतमध्ये आलो आणि माझ्या काकांची आज पूर्ण सच्चाई सगळ्यांसमोर मी दाखवली. आणि मी माझ्या बाबांना तेव्हाची गोष्ट आत्ता सांगितली की माझ्यासोबतसुद्धा ही गोष्ट आधी घडलेली आहे. पण आईनं सांगितलं होतं तुम्हाला सांगू नको म्हणून. मी हे तुम्हाला सांगितलं नाही. पण मला आज खूप हलकं वाटत आहे की मी माझ्या मनातील बोजा हा तुमच्याजवळ उतरवला आहे. माझ्या नवऱ्याचीही मी क्षमा मागितली की मी खूप लहान होते तेव्हा मला समजायची सुद्धा समज नव्हती आणि समाजाचीही समज नव्हती. तेव्हा ही गोष्ट माझ्यासोबत घडली होती म्हणून मी तुलाही हे शहर केलं नाही. माझ्या बाबांना माझ्या काकांचा खूप राग आला होता. मी लगेचच पोलिसांना फोन केला आणि पोलिसही आलेत आणि काकांना त्यांनी अटक करून जेलमध्ये घेऊन गेलेत. आता माझे बाबा मला लगेचच बोलले, हे बघ बाळा, तू तेव्हाचा आवाज उठवायला हवा होता. मला माहिती आहे मला खूप त्रास झाला असता, पण आज तुझ्यासोबत जे घडलं होतं ते आज या पूजासोबत इथे घडलं नसतं. बाप रागवतो, चिडतो, काहीही ओरडतो, पण त्याच्याकडेही मन असतं बाळा, प्रेम असतं. माझ्या मुलीसोबत इतकं काही वाईट घडलं आणि तू मला सांगितलं नाहीस. मला खूप वाईट वाटत आहे. माझे बाबा आपल्या डोळ्यातील पाणी पुसत मला बोलले. मीही पटकनच त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना मिठी मारली आणि बोलले, फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच मी हे सगळं लपवून ठेवलं होतं की तुम्हाला हा त्रास होऊ नये आणि आईसाठीही, कारण माझ्या आईला वाटत होतं की मी माझ्या आज पूर्ण आयुष्याचा सवाल आहे. म्हणून मी त्यावेळी शांत बसले. पण आज मला कंट्रोल झालं नाही. आज पूजासोबत परत तेच घडायला पाहिजे नाही म्हणून मी तुम्हा सगळ्यांना इथे प्रत्यक्षात काका काय करत होते हे दाखवण्यासाठी बोलून आणलं. माझी काहीही चुकी नव्हती तेव्हा, म्हणून माझ्या नवऱ्याने सुद्धा आता मला माफ केलं आणि त्याच्यासोबत परतच घेऊन गेला. माझा संसार आजही सुखातच चालू आहे. पण माझ्यासोबत जे काही घडलं आहे ते तुमच्याही सोबत जर कधी घडत असेल तर नक्कीच तुम्ही सगळ्यांना एक सांगू इच्छिते की प्लीज आणि प्लीज आपल्या आईबाबांना सगळं सांगून देत जा की तुम्हाला कोण आणि कशा पद्धतीनं हात लावतो, काय करतो, तुम्हाला कसं वाटतं ते त्यांना शेअर करत जा. कारण आपण खूप लहान असतो, आपल्याला समज नसते, पण कधीकधी लहान वयातच मोठं होऊन विचारही करायचा असतो. देव करो माझ्यासोबत जे काही घडलं ते कधीच तुमच्यासोबत कुणाही सोबत घडू नये. या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्यासोबत जर लहानपणी असं काही घडलं असेल, तुम्हाला वाटतंय की ती व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघते, वेगळ्या नजरेने तुम्हाला स्पर्श करते, तर तुम्ही नक्कीच आईला आणि तुमच्या बाबांना सांगून मोकळं व्हा. यात घाबरायचं काहीही नसतं. तुमच्यासोबत जे घडत आहे त्याच्यावर आवाज उठवायला नक्कीच शिका, जेणेकरून आज तुमच्यासोबत जे घडतंय ते इतर कुणासोबतसुद्धा अजिबातही घडू नये. चला तर मग स्टोरी कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून कळवा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबातही विसरू नका आणि हो, बेल आयकॉन देखील क्लिक करा.